DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा. नाशिकच्या गोदा घाटावर 22 ढोल पथकाचं भव्य महावादन प्रवीण तरडे यांच्या हस्ते उद्घाटन. गुढीपाडवा स्वागताचा जल्लोष, ढोल ताशा आणि शंखनादानं अवघड नाशिक झालं भक्तिमय. कलावंतांचा कुंभमेळा, 1800 वादकांच्या अंतर्नाद कार्यक्रमानं सजणार नाशिकची संध्याकाळ. नाशिक महापालिका आणि नववर्ष स्वागत यात्रा समिती यांच्या संयुक्त विद्यमानं गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या निमित्तानं नाशिक शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची जय्यत तयारी सुरू आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून आज पंचवट येथील गोदाघाट परिसरातील गौरी पटांगण इथं भव्य महावादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याचं उद्घाटन ज्येष्ठ कलावंत व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संपन्न झालं. यावेळी व्यासपीठावर नाशिकच्या महापौर सौ हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप आणि मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या महावादन सोहळ्यात नाशिक शहरातील तब्बल 22 ढोल पथकांनी आपल्या वादकांसह उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. एकाच वेळी शेकडो ढोल ताशांच्या आवाजावर पडणाऱ्या टिपऱ्यांमुळे संपूर्ण गोदाघाटचा परिसर दणाणून गेला होता. ढोल वादनासोबतच शंखनाद पथकानं केलेल्या प्रभावी शंखनादामुळे वातावरण अत्यंत प्रसन्न आणि उत्साहपूर्ण बनलं होतं. नाशिककरांनी या नादब्रह्माचा अनुभव घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. नववर्ष स्वागताचा हा उत्साह पुढील काही दिवस असाच कायम राहणार आहे. त्याअंतर्गत 17 मार्च रोजी सायंकाळी 6:30 वाजता याच गौरी पटांगणावर अंतर्नाद या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये 1800 कलावंतांच्या सहभागानं शास्त्रीय संगीत गायन आणि वादनाचा अविस्मरणीय सोहळा रंगणार आहे. तसेच 19 मार्च रोजी देखील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. या सर्व कार्यक्रमांना रसिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नववर्षाचं स्वागत करावं असं आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. ब्युरो रिपोर्ट DNA न्यूज नाशिक.